नमस्कार. महाराष्ट्राचे धार्मिक वैभव असलेला वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्तांचा साधासुधा भक्ती संप्रदाय नाही, तर सर्व जाती धर्मांना आपल्या प्रवचन व कीर्तनातून प्रबोधन करणारा नाथपंथीयांचा चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेणारा हा संप्रदाय. या संप्रदायात उच्च नीच गरीब श्रीमंत असा कोणताच भेदभाव नाही. भक्तिपंथाच्या साह्याने आध्यात्मिक उन्नती साधता येईल, नैतिक सामर्थ्य वाढवता येईल व प्रापंचिक दुःखांवर मात करता येईल असा विश्वास वारकरी पंथाने लोकांच्यात निर्माण केला. याच वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध कीर्तनकार म्हणजे ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी महाराष्ट्रातील सामान्यापर्यंत वारकरी संप्रदाय पोचवण्याचे कार्य केले. परंतु आज आपल्यातून ते निघून गेले. त्यांच्या जाण्याने सर्व वारकरी संप्रदाय पोरका झाला असे म्हणावे लागेल. त्यांना सहृदय आपली सर्वांची श्रद्धांजली. त्यांच्या प्रबोधन कार्याला उजाळा देण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. 150 वर्षाची वारीची परंपरा असलेल्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना वारकरी संप्रदायाचे बाळकडू मिळाल्याने पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊन बाबा महाराज सातारकर आपल्या मधुर वाणीने कीर्तन करायचे. त्यात त्यांच्याकडे असणाऱ्या गायन कलेने ते सुमधुर आवाजाने कीर्तनात स्वतः भजन म्हणायचे. रामकृष्ण हरी म्हणत पंढरीनाथ महाराज की जय, माऊली माऊली हे भक्तीचे स्वर अखंड अगदी संपूर्ण जगभर नेण्याचे काम बाबा महाराज सातारकरांनी केले. बाबा महाराज हे कीर्तनकार होतेच, परंतु त्यांचं कर्तव्य नुसतं तिथपर्यंत मर्यादित नव्हतं, तर वारकरी संप्रदायावर त्यांनी आपली वेगळी छाप सोडली होती. बाबा महाराजांची रसाळ व भक्तिमय वाणी ऐकली नसेल असा एकही वारकरी आपणास सापडणार नाही. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी या संप्रदायात स्वतःला वाहून घेतलं होतं. त्यांचे कीर्तन ऐकायला लोक नुसते महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून येत असत. ऐकणारे सर्व विठ्ठल भक्त त्यांच्या प्रवचनात अक्षरशः तल्लीन होऊन जात असे. त्यांच्या सुमधुर वाणीने त्यांनी तरुणाईला देखील वारकरी संप्रदायाकडे खेचले होते. कुटुंबातील वारकरी परंपरा आणि अध्यात्माची उपजत ओढ होती, त्यामुळे अवघ्या 8व्या वर्षापासूनच बाबा महाराजांनी कीर्तनास सुरुवात केली. बाबा महाराजांचा आवाज नुसता रसाळ नव्हता तर धारदारही होता. त्यांची कीर्तन सांगण्याची शैली खास होती. संतांचे विचार सहज सोप्या भाषेत सांगताना रोजच्या आयुष्यातील दृष्टांत देऊन ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचे. कीर्तन सांगताना एखादा मुद्दा संपवला की मध्येच विठ्ठल विठ्ठल असा नामजप करण्याची त्यांची शैली अवघ्या महाराष्ट्राला परिचयाची झाली होती. लौकिक जीवनात आपल्या वाट्याला आलेली कर्तव्ये सांग पार पाडूनच वारकरी भक्तामध्ये लीन होताना दिसतात. एकदा चालू कीर्तनात त्यांच्या मुलाला विजेचा करंट लागला. त्याचा जागेवर मृत्यू झाला. तरीही ते कसलेच विचलित झाले नाहीत. रामकृष्ण हरी म्हणत त्यांनी मुलाचा मृतदेह बाजूला तसाच ठेवला. कीर्तनाची धुरा स्वतः आपल्याकडे घेऊन त्यांनी कीर्तनाची सांगता केली. नंतर मुलाचे अंत्यसंस्कार केले. इतकं त्यांनी आपल्या भक्तीचे निष्ठावान उदाहरण त्यावेळी दिले. 80-90च्या दशकात ऑडिओ कॅसेटचा जमाना होता. त्यावेळी मराठी घरात बाबा महाराजांच्या प्रवचनाची कॅसेट हमखास असायची. त्यावेळी महाराष्ट्राच्या घराघरात बाबा महाराजांच्या रसाळ कीर्तनावर प्रवचनं व्हायची. इतक्या प्रचंड भक्तिमार्गाची गोडी त्यांनी जनमानसावर रुजवली होती. कीर्तन चालू झाले की बाबा महाराजांचा आवाज ऐकला की क्षणभर माणूस स्तब्ध होऊन जायचा. पांढरा शुभ्र पोशाख आणि तेजस्वी चेहरा असलेले बाबा महाराज ऐकतानाच त्यांच्या कीर्तनाच्या व्यासपीठावर पाहणं हा देखील एक मोठा सोहळाच असायचा. कीर्तनाला येणाऱ्या प्रत्येकाला ते तुळशीची माळ घालण्याचा आग्रह करायचे. सर्वसामान्यांनी व्यसनापासून दूर राहावं हा त्यांचा हेतू होता. हे करताना तुळशीचं वेगवेगळ्या प्रकारचं महत्त्व सांगण्यात ते विसरायचे नाहीत. माऊलींच्या पालखी सोहळ्यात एकूण 85 दिंड्या फक्त बाबा महाराजांच्या असायच्या. त्यात उच्च शिक्षितापासून ते मजूर कामगारापर्यंत सर्वच विठ्ठल भक्त.
गेल्या काही वर्षापासून वयोमानामुळे ते सार्वजनिकरित्या फारसे कीर्तनात सक्रिय नव्हते. मात्र त्यांची रसाळ वाणी वारकऱ्यांच्या कानात कायम घुमत राहायची. बाबा महाराज लौकिक अर्थाने आपल्यातून गेले असले तरी त्यांची वाणी या कार्याच्या रूपाने त्यांच्या स्मृतिचिरंतनात आपल्यात कायम राहणार आहेत. रामकृष्ण हरी, पंढरीनाथ महाराज की जय. माऊली माऊली. पुन्हा एकदा बाबा महाराज सातारकरांना आपल्या सर्वांची भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.